तनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। हुंड्याच्या नावाखाली पुन्हा एका लेकीचा बळी गेला आहे। पुण्यातील दीपा पुजारी या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। नुकतंच तिचं लग्न झालं होतं, पण काही महिन्यातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे। या मृत्यू मागेही हुंड्याचा छळ कारणीभूत होता का, यावर आता संशय व्यक्त होतोय। कौटुंबिक कलह, मानसिक त्रास आणि अपेक्षित हुंडा न मिळाल्याने झालेला दबाव हे सर्व पैलू पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता आहे। हुंड्याच्या या भस्मसुराला आळा घालायचा तर समाजानेच पुढाकार घ्यावा लागेल। एकीकडे शिक्षित समाज तर दुसरीकडे हुंड्यासाठी होणारी हत्या हे दुर्दैव आहे। राज्यात नव्याने 45 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत। यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण नोंदवले गेले आहेत। त्यामुळे मुंबईत एकूण रुग्ण संख्या आता 185 वर पोहोचली आहे। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या खबरदारीचे उपाय पुन्हा सक्तीने राबवण्याची गरज आहे। नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दीपासून दूर राहणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे। राज्यातील कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रणात असली तरी हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो। काळजी घ्या, सुरक्षित राहा। महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलंय। कुठे दरड कोसळली तर कुठे पूरच दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पाहूया राज्यातील सध्याची स्थिती। रत्नागिरी जिल्ह्यात पोमेंडी खुर्द येथे दरड कोसळली। या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत। 1-2 वर्षाच्या चिमुकल्यालाही दुखापत झाली आहे। कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे। बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातही पावसाचा जोर कायम। नदी नाले ओसांडून वाहत आहेत। शेतकऱ्यांचे कांदा, मक्का, भुईमूग, फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे। राज्यात अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण असून पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच मान्सूनही आता जवळ आलाय। पुण्यातून एक मोठी कारवाई। पोलिसांनी खराडीतील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे। खराडीच्या प्राइड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या फेक कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी रात्री छापा टाकला। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली गंडवण्यात येत होतं। या ठिकाणी BPPS अँड कन्सल्टन्सी LLP नावाने हे सेंटर चालवले जात होते। पोलिसांनी 61 लॅपटॉप, 41 मोबाईल आणि महत्त्वाचा डेटा जप्त केला आहे। सुमारे 100 ते 150 लोक या कॉल सेंटरमध्ये कार्यरत होते। त्यात तरुणींचाही समावेश आहे। मुख्य आरोपींसह बहुतांश लोक हे गुजरातमध्ये आहेत। सायबर पोलिसांनी या फ्रॉड कॉल सेंटरवर मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे। पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात मोठा खुलासा। ससून रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे। कोरेगाव पार्क पोलिसांनी दाखल केलेल्या या प्रकरणात आता डॉक्टर तावरेला सह आरोपी बनवले जाणार आहे। सध्या ते पॉर्श अपघातातील रक्त नमुना बदलण्याप्रकरणी येरवड्या कारागृहात आहेत। या रॅकेटमध्ये रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, दलाल आणि रुग्णालय प्रशासनातील लोकांचा समावेश आहे। पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। प्रकरण उघडकीस आलं तेव्हा किडनी देणाऱ्या महिलेला पैसे न मिळाल्याने तिने पोलिसात तक्रार दिली। यानंतर संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला। चौकशीत डॉक्टर तावरे यांनीच दात्या व रुग्णाची मुलाखत घेतली होती। तसेच बनावट कागदपत्रांची पडताळणी केली होती। तेच रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष होते। सरकारकडे सादर झालेल्या समिती अहवालात तावरे यांचा सहभाग स्पष्ट असून लवकरच त्यांच्यावर नवीन गुन्हा दाखल होणार आहे।